आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त 4000 वर्ष जुन्या आहेत. मात्र आधुनिक पद्धतीनं काढलेलं वेदांचं वय हे 12000 वर्षांपाहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध जीवन पद्धती सांगणारे असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. घोगली इथं निरंजनभाई वेद पाठशाळेचं उद्घाटन काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. देशभरातील रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण पावलं उचलत सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्वांची घोषणा केली आहे. प्रशासकीय त्रुटी किंवा पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे द्रुतगती महामार्ग धोक्याचे मार्ग बनू नयेत असं स्पष्ट करत न्यायालयानं कडक निर्देश दिले आहेत. टाळता येण्याजोग्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं हे यंत्रणेचं अपयश आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान आणि राज्यस्तरीय स्पर्धा 2025-26 अंतर्गत अमरावती महानगरपालिकेनं आपल्या अभिनव कूल रूफ उपक्रमासाठी प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाकडून 10 लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई यासारख्या मोठ्या महानगरपालिकांची स्पर्धा करत अमरावतीनं हा मान मिळवणं विशेष उल्लेखनीय आहे. नागपूर शहरात आदिवासी परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा यांचा अद्वितीय संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी कुवारा भिवसेव आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रस्तुती 2026 या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पारशिवनी मैदान इथं दिनांक 18 ते 20 एप्रिल या 3 दिवसीय महोत्सवात काल प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री हेमा मालिनी यांनी द्रौपदी महानाट्यमधील नृत्य सादरीकरणातून रसिकांना खिळवून ठेवलं. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून आदिवासी संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केलं आहे. अकोला आणि वर्धा जिल्ह्यात काल देशातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 44.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. प्रचंड उष्णता असल्यामुळे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं, वारंवार पाणी प्यावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.